काय मग तुम्हाला आवडते ना सुकट? तर चला बघूया मस्तपैकी सुकटची अगदी साधी सोपी रेसिपी। तर इथे सगळ्यात अगोदर मी 1 वाटी सुकट घेतले आणि सुकट करताना नेहमी छान चाळून आणि स्वच्छ अशी पाकडून घ्यायची। त्यात बारीक बारीक खडे असतात त्यासाठी। आता इथे मी सुकट व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि कढईमध्ये अगदी मंद गॅसवरती खरपूस भाजून घेतली। खरपूस भाजून घेतल्यानंतर इथे मी सुकट 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल गरम केलं, त्याच्यामध्ये छान असं एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला। कांदा थोडासा रंग बदलला की त्याच्यामध्ये 4 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घातल्या। त्यानंतर मी टोमॅटो घातला आणि मस्त असं परतवून घेतलं। त्यानंतर इथं कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घातलं। छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घेतला। त्यानंतर आता इथे छान स्वच्छ 1-3-4 पाण्याने धुवून मी सुकट घेतली होती, तर ती सुकट घालून घेतली आणि छान परतवून घेतलं। त्यानंतर एक तळ हातावर थोडंसं पाणी घेतलं, पाण्याचा शिंतोडा दिला आणि झाकण ठेवलं। छान तेल सुटेपर्यंत सुकट शिजवून घेतली आणि अगदी झटपटीत सुकटची चटणी तयार झाली। त्याचसोबत ज्वारीची गरमागरम भाकरीसुद्धा केली होती।